भारताचे शेक्सपियर्स म्हणून ओळखले जाणारे भाषा प्रभुराम गणेश गडकरी यांची बदनामी केल्याच्या निषेधार्थ एकवटलेल्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजानं ठाणे शहरात आज तीव्र निदर्शनं करून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा जाहीर धिक्कार केलाय. अर्धवट माहितीवर आधारित मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देणाऱ्या राम गणेश गडकरी यांच्या विरोधात बदनामीकारक विधान केल्याबद्दल संतप्त सीकेपी समाज बांधवांनी अमोल मिटकरी यांच्या फोटोला काळं फासलं आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांची बदनामी केल्याच्या निषेधार्थ गेले काही दिवस चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजात मोठा असंतोष निर्माण झाला होता. भारताचे शेक्सपियर म्हणून संपूर्ण जगात ओळख असलेले आणि मराठी भाषेचं वैभव वाढवणाऱ्या राम गणेश गडकरी यांच्या विरोधात अपुऱ्या माहितीवर केलेल्या विधानामुळे सीकेपी समाजात तीव्र नाराजी पसरली होती. त्याचे पडसाद आज ठाण्यातही उमटले. ठाणे शहरात जमलेल्या सीकेपी बांधवांनी ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहासमोर तीव्र निदर्शनं केली आणि अमोल मिटकरी यांच्यावर कारवाईची मागणी केली. तसंच निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवण्यात आलं. तर जिल्हाधिकाऱ्यांनाही एक निवेदन सादर करून अमोल मिटकरी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांची बदनामी आम्ही सहन करणार नाही असा इशारा आंदोलकांच्या वतीनं अखिल भारतीय सीकेपी मध्यवर्तीचे अध्यक्ष समीर गुप्ते यांनी दिलाय. राजसन्यास नाटक, त्यातील घटना आणि प्रसंग ज्येष्ठ पत्रकार तुषार राजे यांनी विशद केले. गडकरी यांच्या पूर्वी प्रत्येक लेखक, नाटककार आदींनी छत्रपती संभाजी महाराजांचं कसं विकृत चित्र रंगवलं आणि राम गणेश यांनी लढवय्ये संभाजी महाराज कसे दाखवले याची यावेळेस माहिती दिली. सीकेपी समाजाची मंडळी अनेक वर्षांनंतर प्रथमच रस्त्यावर उतरून आंदोलन करताना आज दिसून आली. त्यांच्या तीव्र भावना होत्या. जर अमोल मिटकरी यांच्यावर कारवाई न झाल्यास यापुढे महाराष्ट्राच्या जिल्ह्यात आणि तालुका स्तरावर निदर्शनं आणि निवेदन देण्यात येणार असल्याचं समीर गुप्ते यांनी जाहीर केलं. ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. माजी महापौर अशोक वैती आणि माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी शेकडो नागरिकांनी अतिक्रमण कर आकारणी, पाणी बिल, नाले सफाई, झाडे तोडण्याची परवानगी, इमारतीतील समस्या, अनधिकृत पार्किंग, दिव्यांगांसाठी दुकानं, आर्थिक फसवणूक तसंच मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत खेळाडूंना मदत यांसह विविध तक्रारी मांडल्या. नेत्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून त्वरित उपाययोजना करण्याची हमी दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे. दर मंगळवारी आनंद आश्रमात जनसंवाद होणार असून गुरुवारी महापालिका कर्मचाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या तक्रारींचं निराकरण करण्यात येईल. यावेळी माजी नगरसेवक जनार्दन खेतले, अशोक बोरीटकर, शैलेश शिंदे, नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती, पदाधिकारी रेखा मिरजकर, संदीप शिंदे, बाबा शिंदे आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऑन द स्पॉट बरेचसे विषय संपलेले आहेत. आता महत्वाचा एक विषय ट्रॅफिकचा आहे का आमच्या तडफदारांनी ट्रॅफिकचा विषय आणलेला आहे. त्यासाठी ट्रॅफिकचे संबंधित अधिकारी यांच्याबरोबर एक बैठक आम्ही या आठवड्यात लावतो आहोत आणि काही आमच्या पॉवर लिफ्टिंगच्या मुलींना अनुदान देण्याच्या माध्यमातून देखील या ठिकाणी आहे. बिल्डरनी फसवल्याच्या बऱ्याचशा तक्रारी या ठिकाणी आलेल्या आहेत
अशोक वैती साहेब आणि आमचे बाकी नगरसेवक ऑन द स्पॉट ते काम करतात आहेत, आम्ही देखील काम करतोय आणि अशा प्रकारे त्या भागातील नगरसेवकांचे ज्या तक्रारी आहेत त्या भागातील नगरसेवकांना आणि शिवसैनिकांना देखील सक्षम करणार आहेत. जे नागरिकांना फसवणार आहेत, सेवा नाही करणार, मग ते अधिकारी असू दे, बिल्डर असू दे, त्यांना त्यांचा जाब द्यावा लागेल. नागरिकांनी याचा फायदा घ्यावा आणि तुमच्या माध्यमातून सांगतो आणि तुमच्या माध्यमातूनच ही दुसरी वेळ आहे, चांगला प्रतिसाद आहे. अजून जास्तीत जास्त प्रश्न आणावेत, समस्या आणाव्यात. आम्ही सक्षम आहोत. आम्ही पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांचे सैनिक आहोत आणि आम्ही सक्षम आहोत ते करण्यासाठी. आमचे शिंदे साहेब देखील समजले, त्यांचे मंत्रिमंडळ, त्यांचे नगरसेवक, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख सर्व सक्षम होतात. विठाई प्रतिष्ठानच्या पुढाकारानं ठाण्यातील प्रसिद्ध जिद्द शाळेत गेल्या 18 वर्षांपासून विशेष मुलांसाठी होळीचं आयोजन केलं जात आहे. यावर्षीही विठाई प्रतिष्ठानने या खास उत्सवाचं आयोजन केलं होतं, जेथे विविध कलाकार आणि दिग्दर्शकांनी हजेरी लावून विशेष मुलांसोबत होळी साजरी केली. यंदाच्या होळीत त्यांनी विशेष मुलांसोबत नैसर्गिक रंगांनी होळी खेळून संदेश दिला की आनंदाच्या या क्षणात पाण्याचा अपव्यय टाळता येऊ शकतो. या कार्यक्रमात विठाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित चव्हाण यांनीही सहभाग नोंदवला आणि या खास उत्सवातील आयोजनाची प्रशंसा केली. हा कार्यक्रम आम्ही गेल्या 18 वर्षांपासून आयोजित करत आहोत आणि प्रत्येक वर्षी हा अधिकाधिक उत्साही बनत चालल्याचं अभिजित चव्हाण यांनी सांगितलं. विशेष मुलांसाठी आनंदाचे एक क्षण त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतात. या कार्यक्रमात सहभागी झालेले विशेष मुलं आणि त्यांचे पालकही या आयोजनाबद्दल उत्साही दिसून आले. नैसर्गिक रंग आणि पाण्याचा विचारपूर्वक वापर या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ठरले. या उत्सवामुळे न केवळ विशेष मुलांना आनंद मिळाला, तर समाजातील प्रत्येकाला एक महत्त्वपूर्ण संदेशही मिळाला की सण साजरे करताना पर्यावरणाचं रक्षण कसं केलं जाऊ शकतं. काय सांगाल, दरवर्षीप्रमाणे विठाई प्रतिष्ठानच्या वतीने जिद्द शाळेमध्ये होळी आपण साजरी करतात, काय सांगाल, काय उद्देश आहे? विठाई प्रतिष्ठान सामाजिक संस्था या माध्यमातून जिद्द धर्मवीर आनंद हिगे शाळा या विशेष शाळेमध्ये गेले 18 वर्ष आणि हे 19वं वर्ष आहे की मुलांना या रंगाचा आनंद मिळण्यासाठी आणि ही होळी खेळल्यानंतर इको फ्रेंडली रंगांनी ही होळी खेळल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर जे आनंद बघायला मिळतो तोच खरा आमच्या जीवनाचा आनंद आहे. खऱ्या अर्थाने गेले 6 महिन्यापासून विद्यार्थी ही होळी कधी येणार याची आतुरतेने वाट बघत असतात. मी ठाणे महानगरपालिकेचे सुद्धा आभार मानतो की या शाळेमध्ये सातत्याने गेले 18 वर्ष ही होळी आम्हाला साजरी करायचा त्यांनी परवानगी दिली. अशीच या होळीचे जसे रंग आहेत तसे यांच्या आयुष्यात सुद्धा अनेक रंग आहेत आणि ही होळी खेळल्यानंतर याचा आनंद हा यांच्या डोळ्यामध्ये तुम्हाला काही वेळांनी बघायला मिळेल. परमेश्वर यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू दे आणि यांना या कार्यक्रमातून भरपूर आनंद मिळू दे एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि उत्तरोत्तर हा कार्यक्रम महापालिकेने आम्हाला साजरा करण्यासाठी परवानगी द्यावी एवढीच मी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो. यंदा सेलिब्रिटी नाहीयेत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. वागळे स्ट्रीटमधील सीपी तलाव परिसरात कचरा हस्तांतरण केंद्राला नागरिकांचा विरोध असल्यानं महापालिकेनं कचरा उचलणं बंद केले. त्यामुळे संपूर्ण परिसरात कचरा कोंडी निर्माण झाली असून गेल्या 3 दिवसांपासून नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. या परिस्थिती विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आक्रमक झाला असून पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी प्रशासनाला थेट इशारा दिलाय.
परांजपे यांनी ठाणे महापालिकेवर निशाणा साधत गेल्या 3 वर्षांपासून महापालिकेची महासभा झाली नसल्यामुळे प्रशासक म्हणून आयुक्त जबाबदार असल्याचं परांजपे यांनी सांगितलं. सहाय्यक आयुक्तांना कितीही रेट असला तर 3 दिवस कचरा न उचलणं म्हणजे ठाणेकरांच्या जीवाशी खेळ आहे. महापालिकेनं नियोजनासाठी वेळ मागितलाय, मात्र नागरिकांचे हाल सहन करणार नाही. 3 दिवसात कचरा न उचलल्यास ठाणे महापालिका मुख्यालयासमोर कचरा टाकू असा इशारा परांजपे यांनी दिलाय. मुंबईत कचरा व्यवस्थापनाचा ठेका रद्द झाल्यानंतर तो ठेकेदार ठाण्यात समायोजित करण्यात आला, परंतु येथे टेंडर खुल्या पद्धतीनं घेतले जात नाहीत. 2700 कोटींची युरोपहून मशिनरी ठाण्यात आली, परंतु शास्त्रोक्त प्रक्रिया राबवली जात नाही. राष्ट्रवादी महायुतीत असली तरी हा अन्याय सहन करणार नसल्याचंही परांजपे यांनी स्पष्ट केलं. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्र्यांनी तातडीनं बैठक घेण्याची मागणी करत परांजपे यांनी वागळे सीपी तलाव परिसरात आंदोलन योग्य असल्याचं सांगितलं. अनेक वर्ष सत्तेत असलेल्यांनी आता जबाबदारी स्वीकारली पाहिजे असा इशाराही परांजपे यांनी दिलाय. संपूर्ण ठाणे शहरामधनं कचरा उचलला जात नाहीये आणि शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीग हे दिसायला लागलेले आहेत. ठाणेकरांच्या बद्दल आस्था असल्यामुळे या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भूमिका घ्यावी म्हणून ही पत्रकार परिषद आज आयोजित केलेली आहे. गेले 3 वर्ष महासभा नसल्यामुळे सर्व अधिकार हे प्रशासक म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्ताकडे आहे आणि त्यामुळे जी ही अव्यवस्था कचऱ्याबाबत झालेली आहे याच्यासाठी संपूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे. महापालिकेमधील मुजोर अधिकारी, पात्रता नसलेले अनेक वर्ष त्या पदावर असलेले अधिकारी, कोणाच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल प्रश्नचिन्ह, कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप, म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तर सहाय्यक आयुक्ताचा रेट किती, नियुक्ती करण्यासाठी हे देखील व्हॉट्सअपवर जी चर्चा होते हे ठाण्यासाठी दुर्भाग्याची गोष्ट आहे. आणि घनकचरा गेले 3 दिवस जो उचलला जात नाहीये, आपण बघितलं तर वागळेला आंदोलन झालं, इथे कचरा आणू नका, पण कुठलीही पर्यायी व्यवस्था झालेली नाही. मला आठवतं की कोविडच्या काळामध्ये 32 किंवा 30 कोटी रुपये खर्च करून युरोपहून काहीतरी मशिनरी आली. आता देखील 2500 किंवा 2700 कोटीचा ठेका शास्त्रोक्त पद्धतीने घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी काढण्यात आलं. त्या टेंडरची कालबाह्यता संपल्यानंतर देखील ते टेंडर ओपन केलं जात नाहीये. मुंबईमध्ये कुठल्या एका ठेकेदाराचं 1400 कोटीचा ठेका माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी रद्द केल्यानंतर त्याला ठाण्यात ऍडजस्ट करण्यासाठी म्हणून तर ते टेंडर ओपन केलं जात नाहीये का, हा मोठा माझा प्रश्न ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांना आहे.